फ्रेंड्स, सध्या आपण शिकत आहोत बेसिक इंग्लिश स्पीकिंग 60 डेज कोर्स आणि आज आपण पाहणार आहोत डे 5. या कोर्स मधील यापूर्वीचे लेसन जर आपण मिस केले असाल तर ते नक्की पहा. जनरली आपण म्हणत असतो मी अभ्यास पूर्ण केला आहे, मी तुझे ऐकले आहे, मी स्वयंपाक केला आहे, मी बाजारात आलो आहे, मी जेवण केले आहे. भूतकाळात आपण एखादे काम सुरू केले होते आणि ते आता नेमकेच वर्तमानात पूर्ण केलेले आहे. अशा वेळेस आपण अशी विधानं करत असतो. जसे की अभ्यास करण्याची सुरुवात ही आपण साधारणतः 2-3 तासापूर्वी केली होती, म्हणजे भूतकाळात केली होती, आणि अभ्यास आत्ताच पूर्ण करून झालेला आहे, म्हणजे वर्तमानात नेमकीच क्रिया पूर्ण झालेली आहे. यालाच इंग्लिश ग्रामर मध्ये म्हणतात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो पूर्ण वर्तमान काळ. अशा प्रकारे दररोज आपणास बोलावे लागते. ते आज आपण इंग्लिश मधून कसे बोलायचे ते शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. समजा तुम्ही म्हटले मी चहा घेतला आहे, हे तुम्ही इंग्लिश मध्ये असे म्हणू शकता, I have taken tea. I have taken tea. याचे स्ट्रक्चर लक्षात घ्या, म्हणजे अशी सेंटेन्सेस तुम्ही फटाफट तयार करू शकाल. सुरुवातीस घ्यायचा आहे आय, त्यानंतर वापरायचा आहे हॅव, त्यानंतर घ्यायचा आहे V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. टेक हा बेस फॉर्म आहे, त्याचे V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे टेकन, आणि त्यानंतर घ्यायचा आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक भाग, मग ते ऑब्जेक्ट असू शकतात, नाउन्स असू शकतात. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा, म्हणजे अशी सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकाल. चला तर मग डेली यूज सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया. मी माझे काम पूर्ण केले आहे. I have finished my work. I have finished my work. मी आंघोळ केली आहे. I have taken a bath. I have taken a bath. मी माझा गृहपाठ केला आहे. I have done my homework. I have done my homework. मी तुला यापूर्वी सांगितलेले आहे. I have told you before. I have told you before. डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. मी स्वयंपाक केला आहे. सेंटेन्स स्ट्रक्चरचा वापर करून सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. मी हे आधी ऐकले आहे. I have heard that before. I have heard that before. मी तुला माफ केले आहे. I have forgiven you. I have forgiven you. मी तुला यापूर्वी पाहिले आहे. I have seen you before. I have seen you before. मी बाजारात आलो आहे. I have come to the market. I have come to the market. मी परत आलो आहे. I have come back. I have come back. मी माझे कपडे बदलले आहेत. I have changed my clothes. I have changed my clothes. डिअर फ्रेंड्स, हे सेंटेन्स आता तुमच्यासाठी आहे. मी आता माझा विचार बदलला आहे. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. मला तुमचा निरोप मिळाला आहे. I have received your message. I have received your message. मला तुमचा मेल मिळाला आहे. I have received your mail. I have received your mail. मी हे आधी वापरलेले आहे. I have used this before. I have used this before. मी जास्त पैसे दिले आहेत. I have paid extra. I have paid extra. आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. मी आधीच पैसे दिले आहेत. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा, कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. मी पुन्हा तपासले आहे. I have checked again. I have checked again. मी इथे काम केले आहे. I have worked here. I have worked here. मी खाल्ले आहे. I have eaten. I have eaten. मी पाणी पिले आहे. I have drunk water. I have drunk water. मी गाणे ऐकले आहे. I have listened a song. I have listened a song. डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. मी इंग्रजी बोलणे शिकलो आहे. सेंटेन्स स्ट्रक्चरचा वापर करा, सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करून कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. मी तुला फोटो पाठविला आहे. I have sent you a photo. I have sent you a photo. मी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे. I have sent you a friend request. I have sent you a friend request. मी तुम्हाला पैसे पाठविले आहेत. I have sent you money. I have sent you money. मी ते विसरलो आहे. I have forgotten it. I have forgotten it. मी नवीन कार खरेदी केली आहे. I have bought a new car. I have bought a new car.
डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. मी ते विकत घेतले आहे. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊ शकेल. मी हा चित्रपट पाहिला आहे. I have watched this movie. I have watched this movie. मी तुझे ऐकले आहे. I have heard you. I have heard you. मी आत्ताच आलो आहे. I have just arrived. I have just arrived. मी माझे पूर्ण प्रयत्न केले आहेत. I have tried my best. I have tried my best. डिअर फ्रेंड्स, आता हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. मी माझे पूर्ण योगदान दिले आहे. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. मी हे आधी केलेले आहे. I have done it before. I have done it before. मी हे काम बऱ्याच वेळा केले आहे. I have done this work many times. I have done this work many times. मी एक चूक केली आहे. I have made a mistake. I have made a mistake. मी अभ्यास पूर्ण केला आहे. I have completed my study. I have completed my study. डिअर फ्रेंड्स, आता हे शेवटचे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. माझा फोन हरवला आहे. सेंटेन्स इंग्लिश मध्ये तयार करा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. डिअर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्रॅक्टिस साठी हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस नक्की पहा आणि डेली लाईफ मध्ये इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करत राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.